नमस्कार श्रोते हो, मी श्वेता मस्कर. चपराक प्रकाशित दगो शिर्के लिखित आई या पुस्तकातील मायेचा गाभारा हे प्रकरण वाचून दाखवत आहे. ज्यांना आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळाली ती मुले अत्यंत भाग्यवान आहेत. जगातील सारी सुख पुन्हा मिळतील, पण मात्या पित्याचे वात्सल्य मिळणे हेच भाग्य होय. अंतिम श्वास मोजत असलेली आई आणि काठीचा आधार घेत चालणारे वडील देश विदेशात मिळणाऱ्या सन्मानापेक्षाही कितीतरी पटीने महान आहेत. त्यांची सेवा अनमोल आहे, कारण स्वर्ग आईच्या चरणाखाली आहे आणि पिता स्वर्गाचे प्रवेशद्वार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर म्हणतात, ज्यांच्याकडे बालपणीच्या सुखद स्मृती आहेत त्यांना त्यामागे आपल्या आईचा सिंहाचा वाटा दिसून आल्यास आश्चर्य नाही. अशा भाग्यवंतात मी आहे. गृहकृत्य करताना किंवा रात्री आम्हा दोघांना झोपवताना ताईने म्हणजेच आईने गुणगुणलेले अभंग आजही स्मृतिपटलावर आहेत. ताईने आम्हा दोघांना असंख्य गोष्टी सांगितल्या. बहुतेक आयांची मजल कावचिवपर्यंतच असते. काही पौराणिक कथांपर्यंत जाऊन पोहोचत असतील तर काही परीकथांपर्यंत. ताईने सर्व पल्ले ओलांडून उषःकाल, सूर्योदय सारख्या मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या आणि वडिलांनी इंग्रजी वाङ्मयातील गोष्टी मराठीत सांगितल्या. आपल्या प्रत्येक नव्या पावलावर आईचा आधार असतो. कोणताही मुलगा आईसाठी ओझे नसतो. फक्त मोठा झाला की त्याने आपल्या आईची सेवा करावी अशी अपेक्षा असते. आईची थोरवी वर्णन करताना कवी रवींद्र मालुसकर म्हणतात, आई असते परिवाराचा आसरा, तिच्यामुळे उजळतो साऱ्या घराचा कोपरा. माता आई हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. एक स्त्री, बहीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी, सहकारी अशा नानाविध नात्यांनी ती आपल्याशी जोडली जाते. प्रत्येक नात्याचा गोडवा वेगळा, पण मुळाशी असलेली भावना मात्र एकच, मातृत्वाची. स्त्रीमध्ये निसर्गतःच असलेली ही मातृत्वाची भावना वैशिष्ट्यही आहे आणि तिची शक्तीही. कारण मूल नुसते जन्माला घालून तिची जबाबदारी पूर्ण होत नाही. नाळ तोडल्यावर मूल वेगळे होते, पण आई मात्र मुलाशी एका अनामिक नाळेने जीवनभरासाठी जोडलेली असते. बाळाचे संगोपन आणि विकास घडवणारी आई स्वतःच प्रत्येक क्षणाला घडत असते, विकसित होत जाते. मातृत्व क्षणिक नसतं. रोपाला सातत्याने पाणी घालून निगराणी करीत ते वाढवावे हे सातत्याने व जागरूकपणे करावे लागते. त्यामुळे सध्या अनेक तरुणींच्या मनात आपल्याला मातृत्वाची जबाबदारी झेपेल का, आपले करिअर, आपले मातृत्व हे एकमेकांच्या आड तर येणार नाही ना, अशी शंका घर करत असताना दिसत आहे. आपल्या मुलांचे संगोपन चांगल्या पद्धतीने व्हावे आणि त्यांचा उत्कर्ष व्हावा हे प्रत्येक मातेच्या मनातलं स्वप्न असतं. अमुक एकाच पद्धतीने वाढवलं तर मूल नक्की मोठं यशस्वी होणार अशा कोणत्याही मार्गदर्शक गोष्टी किंवा गुरुकिल्ली आईकडे नसतात. पण तरीही ती तन मन धन देऊन मुलांचं संगोपन करते, संस्कार देते. मुलांवर कृतीतून संस्कार करणारी, त्यांच्यासाठी खस्ता खाणारी आणि तरीही त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवणारी आई. आणि हेच आईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पण कित्येकदा मुलांना आईवडिलांनी केलेला त्याग, निस्वार्थी प्रेम लक्षात येत नाही. अनेकदा वडीलधारी मंडळी तरुण मुलांना मुलींना सांगतात, आम्ही जे म्हणतो ते तुम्हाला आईबाप झाल्यावरच कळेल. आईवडिलांच्या अनुभवांवर आधारित ज्ञान आणि त्यांच्या सदिच्छांची किंमत ठेवणारी मुलेच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. आज बदलत्या काळात पक्षी घरट्यातून उडून जातात, तशी मुलं आईवडिलांपासून लांब जात आहेत. ज्या पद्धतीची संस्कृती येत आहे, नवे तंत्रज्ञान येत आहे, त्याने समाज तुटण्याचा तोटा आहे. आजकालच्या मुलामुलींना पालकांची लाज वाटते. साधे कपडे घालणारे पालक आवडत नाहीत, कारण प्रदर्शनवादी आणि बाजार व्यवस्थेमुळे सर्वच ठिकाणी भपका हवा असतो. तिथे आईबाबांचा साधेपणा खुपू लागतो.
बदलत्या वातावरणात पालकांचा अपमान केला जात आहे. आर्थिक सुबत्ता आली पण संस्कार कमी होताना दिसत आहेत. हे पाहून मनाची घालमेल होते. हे प्रश्न देवधर्म करून सुटणार नाहीत. माणूस आतूनच बदलला पाहिजे. आई, किती ब्रह्मांड भरलंय ना या स्वरात, आणि या स्वरातून साकारणाऱ्या मूर्तीत सुद्धा. खरंच आई इतकं आपल्या जवळचं नातं दुसरं असतं का? आपले आई वडील आपल्याला जन्मभर पुरत नसतात हे खरं, पण त्यांची शिकवण, संस्कार, आठवणी आणि वारसा जन्मोजन्मी पुरेल असा आहे. मुलांना भरपूर देऊनही आई कधी रीती होत नाही. ती समृद्धच होते, अगदी सागरासारखी. कसं जमतं हे सारं जगभरातील सगळ्याच मातांना? कोणती ऊर्जा लाभत असेल त्यांना? आई कोणत्याही प्रदेशातील किंवा व्यवस्थेत कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखंच असतं. जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही. जगभरातील आयांची भाषा सारखीच, स्पर्शातील वात्सल्य सुद्धा सारखंच. म्हणूनच कवी उत्तम कांबळे म्हणतात, आभाळभर पसरत असते माय, सागराभर विस्तारत असते माय. धर्म, पंथ, प्रदेशनी जाती संपवत लेकरासाठी उभी ठाकत असते माय. प्रत्येक सजीवाला संवेदना, भावना या आईच देत असते. जगात प्रवेश करत असताना पहिलं नातं आईसोबत असतं. साहजिकच जन्मानंतर मनात पहिली भावना उमटते ती आईसोबतच आणि आई करताच असते. जग कसं पाहावं किंवा ते कसं असतं हे आईच्या रूपातून पहिल्यांदा दृष्टीस पडतं. लहान बाळाच्या चेहऱ्यावर दिसणारा निरागस भाव म्हणजे आईच्या प्रेमाची निरागसताच असते. प्रत्येकाचं आईशी असणारं नातं हे जगातल्या सर्व नात्यापेक्षा खूप वेगळं असतं. आज बदलत्या काळात सुद्धा आई मुलाचं नातं बदलत आहे असं बोललं जातं, परंतु या नात्याला कोणताही काळ बदलू शकणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते तसंच राहणार आहे. बदलत्या युगात प्रेम व्यक्त होण्याची पद्धत बदलली असेल, पण नात्यातील ओलावा कधीच बदलू शकत नाही. कष्टमय संसाराचे चटके सोसूनही आई आपल्या अपत्यावर आयुष्यभर सावली धरते. आई म्हणजे मायेचा गाभारा. आपल्या मुलांना सुख आणि आराम देण्यासाठी अविरत झटत राहणे हा आईचा स्वभाव असतो. त्याचबरोबर मुलांनी शिकून मोठं व्हावं, त्यांना चांगलं वळण लागावं ही आईची अपेक्षा असते. लाड आणि शिस्त या दोघांना सांभाळून मार्ग काढणे ही तारेवरची कसरत आईला करावी लागते. अलीकडेच टीव्हीवरील एक हृदयद्रावक बातमी पाहून मन चुन्न झालं. एक 63 वर्षीय विधवा महिला तिच्या सदनिकेत अनेक वर्ष एकटीच राहत होती. संगणक अभियंता असलेला तिचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. त्यामुळे तिला नैराश्य आले होते. एकटेपणा असह्य झाला असून मी आता वृद्धाश्रमात आहे असे तिने मुलाला 1 वर्षापूर्वी फोनवर सांगितले होते. त्यानंतर त्या दोघात कोणताही संपर्क झाला नव्हता. नुकताच तिचा मुलगा अचानक अमेरिकेहून आल्यावर आईच्या सदनिकेचे दार आतून बंद असल्याचे दिसले. ते फोडून आत गेल्यावर आईचा सांगाडाच त्याला दिसला. जाईने खस्ता खाऊन त्याला मोठं केलं, परदेशी पाठवलं. तिचे या मुलाने असे पांग फेडले. या प्रसंगामुळे प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या कवितेचे शीर्षक मला आठवते. मानवते, तू विधवा झालीस. रडणाऱ्या बाळाला आईने जवळ घेतले की मूल रडणे थांबवायचे. हल्ली मुलाला शांत करण्यासाठी मुलाच्या हातात आईला मोबाईल द्यावा लागतो. आईच्या स्पर्शापेक्षा मुलाला मोबाईल हवासा वाटत असेल तर त्याला काय म्हणावं? हा कोणाचा पराभव आहे? तंत्रज्ञानाचा की मातृत्वाचा? आजच्या संगणक, मोबाईल, व्हॉट्सअपच्या जमान्यात माणसांचा एकमेकांशी संवाद कमी होत चाललाय. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची. आजी आजोबा नातवंडांना सांभाळायचे. त्यांना रामायण, महाभारतातील बोधकथा सांगत तेही नातवंडांच्या सहवासात रमून जायचे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पती पत्नी दोघंही नोकरी करतात.
या धावपळीच्या युगात त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे लहान बाळं पाळणा घरात तर वृद्ध आईवडील वृद्धाश्रमात, अशी आजची स्थिती आहे. आईवडिलांच्या डोळ्यातून कधीही पाणी येऊ देऊ नका. कधी त्यांची मान शरमेने झुकवू नका. भगवंताच्या भेटीसाठी आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांशी ज्यांची नाळ जुळलेली आहे ते गरुडासारखी उंच भरारी घेऊन यशस्वी होतात.